नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात संपन्न। 25 जून रोजी मुंबईत मराठा आरक्षण गोलमेज परिषद, मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुरेश दादा पाटील यांची माहिती। शहरात व जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाचा फैलाव। शरद पवारांच्या राजकारणाचा शेवट, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। आणि ब्रेक द चेन अंतर्गत नियम उल्लंघन प्रकरणी तब्बल 11.25 लाखांचा दंड वसूल। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक भाजपच्या अशा धमक्यांना घाबरणार नाहीत असेही त्यांनी सांगितलं। प्रताप सरनाईक पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने ते आपले चांगले मित्र आहेत। विधिमंडळात अर्णव गोस्वामी व कंगना राणावत यांच्या विरोधात त्यांनी हक्कभंग आणल्यानंतर भाजपने त्यांच्या मागे चौकशीचा सिसेमिरा लावला आहे। मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणा लावल्याने सरनाईक यांनी हे वक्तव्य केल्याचे दिसते। दोन्ही काँग्रेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडत असल्याचा आरोप चुकीचा आहे। राज्यात 1-2 ठिकाणी असे झाले असेल, मात्र कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या सत्तेत 10 सदस्य असतानाही 3 सभापती पदे शिवसेनेला दिली। गोकुळमध्ये 6 जागा दिल्या, हेही लक्षात ठेवले पाहिजे असे मुश्रीफ यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने आपले आमदार निवडून आणले। उद्धव ठाकरे यांची इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदी बसवले। आता कोणी वेगळा विचार करत असेल तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही असा इशारा मुश्रीफ यांनी दिला। महाविकास आघाडी भक्कम कशी होईल, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं जोमात काम करेल असाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार करतायत। शिवसेनेची वास्तविक मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांनी किती काम करून घ्यावीत त्याबद्दल आमची नाराजी किंवा आमचा अडथळा असण्याचं कारण नाही। आणि मला वाटतं हे कारण हे प्रतापराव सरनाईकांचं जुजबी असावं। दुसरं जे मन अस्वस्थ करणारं जे कारण त्यांनी दिलेलं आहे की केंद्रीय संस्था, तपास संस्था कुटुंबियांना चौकशीसाठी त्यांना त्रास देत आहेत, त्याशिवाय रवींद्र वायकर साहेब आमदार आणि अनिल परब साहेब हे मंत्री यांना सुद्धा चौकशी फेऱ्यात या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत त्याला अडकवलं गेलेलं आहे। ही वास्तविक अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही। शिवसेनेचे सगळे वाद हे बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी केले आहेत, ते अशा धमक्याला घाबरणारे नाही। महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा गटप्रवर्तक यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। आशा गटप्रवर्तक रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या आणि तेथून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या। जागतिक महामारीत आशा गटप्रवर्तकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले, पण सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले। कोरोनाच्या कामासाठी प्रति दिवसा 33 रुपये मिळतात, गटप्रवर्तकांना प्रति दिवसा 15 रुपये मिळतात। आरोग्य खात्यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात काम करूनही आशा गटप्रवर्तकांचे इतके कमी मानधन देऊन आर्थिक शोषण होत आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी आशा गटप्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन करून मोर्चा काढला। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही जागतिक महामारी समजलेल्या कोरोना काळामध्ये आमची खूप मोठं योगदान आम्ही ही महामारी हटवण्यासाठी दिलेलं आहे। परराज्यातून, पर जिल्ह्यातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या कुटुंबाचं सर्वेक्षण करणे, इलिसारी असे रुग्ण शोधणे, त्यांना संदर्भित करणे, रेड झोन, कंटेनमेंट झोन, बफर झोन, त्याशिवाय SpO2 घेणं, थर्मल स्कॅनिंग, टेम्परेचर चेक करणं, हे सर्व प्रकारची जनजागृती ही सर्व कामे आम्ही केलेली आहेत। आणि मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्याचा कोणताही प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही। आमच्यावर दबाव देणारे सरपंचापासून ते सर्व केडर म्हणजे सर्व विभागाला मी माहिती देतो
परंतु आमची दखल शासनाला घ्यावीशी वाटत नाहीये. आम्हाला अतिशय तुटपुंजा भत्त्यावरती 33 रुपये, आशांना आणि गटप्रवर्तकांना 15 रुपये इतक्या कमी ह्याच्यावरती काम करून घेतलं आहे. आमच्या खूप मोजक्या आणि थोड्याच मागण्या होत्या, त्याच्यावरती सुद्धा शासनाने सकारात्मक निर्णय न घेता तुमच्याकडे तुमच्यासाठी देण्यासाठी आम्हाला काहीच नाहीये, कोणतेही प्रपोजल नाहीये. आम्ही 1.5 वर्ष शांततेनं महामारी हटवण्यासाठी काम केलं. 15 जून पासून शासनाला इशारा दिला होता, त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला महाराष्ट्रातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक ह्या बेमुदत संपावरती गेलेले आहेत. संपूर्ण विश्वाला भारताने दिलेले वरदान म्हणजे योगा. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराच्या 7 मंडलामध्ये विविध ठिकाणी योग दिन उत्साहात संपन्न झाला. योग शिक्षकांच्या उपस्थितीत सर्वच ठिकाणी योगाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात योग साधना आपल्या शरीराला कशी उपयुक्त आहे याचे महत्त्व सांगण्यात आले. त्याचबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच करावयाची योग साधना असून रोज करावयाचे योगाची आसने आजच्या कार्यक्रमांमधून घेण्यात आली. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणाऱ्या या योग शिबिरामध्ये सर्व ठिकाणी योग साधनेची शपथ घेण्यात आली. सर्व ठिकाणच्या कार्यक्रमांची सांगता विश्वशांती प्रार्थना करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्वांना आयुर्वेदिक शतावरी काढा देण्यात आला. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद पेटत असून 16 जूनला मुक आंदोलन झालं. आता मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई येथे राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन 25 जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील व विजयसिंह महाडिक यांनी दिली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाविकास आघाडी राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, दिशाभूल केली आहे. खोटे GR काढून आरक्षणाचे गाजर दाखवणारे हे सरकार असून या सरकार विरोधी ही गोलमेज परिषद मुंबईत होणार असल्याचं सुरेशदादा पाटील यांनी सांगितलं. तसेच 22 सप्टेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे विविध प्रश्नांबाबत जे निर्णय झाले होते त्याची योग्य ती कार्यवाही झाली नाही. यासह 14 विषयांवर सरकारची पोलखोल होणार आहे. या राज्यव्यापी मराठा गोलमेज परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेशदादा पाटील तसेच इतिहास तज्ज्ञ, सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या राज्यातील 42 विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुरेशदादा पाटील व विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला भरत पाटील, शिवाजीराव लोंढे, सचिन साठे, जयदीप शेळके, दादा सुदेसाई, मारुती जांभळे, युवराज पाटील, यशवंत शिंदे, मिथुन ठाकूर आदी समन्वयक व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा समन्वय समिती ही गेल्या 20 वर्षापासून मराठा आरक्षणाचं काम करते. आमच्या या दोन्ही संघटनेच्या मध्ये जवळपास राज्यातल्या 42 संघटना काम करतात. या सगळ्यांनी मिळून आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण नाही आहे, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मिळत नाही आहेत, अनेक मागण्या तशाच प्रलंबित आहेत. प्रत्येक वेळोवेळी त्यांनी कॅबिनेट घेऊन निर्णय घेतात पण आपल्याला मिळत नाही त्याचा फायदा. म्हणून समाजातल्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन राज्यव्यापी गोलमेज परिषद घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 25 तारखेला नवी मुंबई येथे माताडी भवन नवी मुंबई येथे राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर सोमवारी विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्याची विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाला केली होती. यानुसार आजपर्यंत तालुका आणि शहर स्तरावर एकूण 186 विद्यार्थी आणि नोकरदार यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी व नोकरदार यांच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम दर सोमवारी आयोजित करावी अशी सूचना केली. या मोहिमेअंतर्गत सुमारे 35 विद्यार्थी आणि नोकरदार यांना आज लस देण्यात आली. यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक सचिन पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, मंडल अधिकारी शिल्पा दरेकर, डॉक्टर रुखसार मोमीन, गजानन हाबळे, शुभांगी गायकवाड,
सपना कांबळे, आदित्य कांबळे, आनंद करपे, अक्षय शेळके, मुबीन मुसरीत आदी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत दीर्घ बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दिल्लीत दोघांमध्ये बैठक झाली. त्यावरून पडळकरांनी टीकास्त्र सोडलं. समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतंय. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण नाकारलं गेलं. तारका पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकारने काहीही केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता, असं पडळकर म्हणाले. भाजपाने 26 जूनला चक्काजामची हाक दिली आहे. प्रस्थापितांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं. यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असा आरोपही पडळकरांनी केला. स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण होतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका आणि वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये म्हणजे मार्केट कमिटी असेल, जिल्हा बँक असेल, दूध संघ असेल, सोसायटी असतील, यामध्ये जे आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टानं स्थगित केलेलं आहे. स्थगित करण्याचं कारण असं आहे की 50% वर आरक्षण जातं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सूचित केलं होतं की तुम्ही या महाराष्ट्रातील ओबीसींचा सर्वे करा. ओबीसी काय 1-2 समाज नाही, 346 जाती ओबीसी मध्ये आहेत. त्यातल्या भटक्याविमुक्तमध्ये 53 जाती आहेत. यांचा सगळा सॅम्पल सर्वे तयार करा आणि त्याचा इम्पेरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करा. परंतु राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगच गठीत न केल्यामुळं, पुढं कुठल्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी सर्वे न केल्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये 8 तारखांमध्ये 15 महिन्यामध्ये 8 तारखा झाल्या. त्यामध्ये 8 तारखामध्ये पुढची तारीख द्या, पुढची तारीख द्या, ह्याच्या पलीकडे हे काही बोललेले नाहीत. आणि मग सरते शेवटी जे व्हायचं ते झालं. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यातील त्या ओबीसींना आम्ही आवाहन करतोय की आपल्या राजकीय आरक्षणाचं आता जर स्थगिती आली असेल तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपलं हे संविधानिक आहे, आपण कोणाचं मागत नाहीये. तर आपण सर्व पक्षातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, अन्य पक्षातल्या लोकांनी गट तट पक्ष विसरून या चक्काजाम आंदोलनामध्ये सामील व्हावं. आणि त्याची बैठक आमची कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर ग्रामीणची आहे. त्या बैठकासाठी मी आलोय. हे बघा, महाराष्ट्रामध्ये लबाडी फसवाफसवी करायचे आता दिवस संपुष्टात आलेले आहेत. मला वाटतं 2019ची ही लबाडी आता त्यांची शेवटची ठरणार आहे. या महाराष्ट्रातली सगळी बहुसंख्य लोक आता सुज्ञ झालेत, जागृत झालेली आहेत. त्यांचा राजकीय अस्त्र जवळ आलेला आहे. त्यामुळं तथाकथित स्वयंघोषित चाणक्य जर एखाद्या भाडोत्री चाणक्याला भेटत असेल आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये जर काही परिणाम होणार असं वाटत असेल तर ते त्यांनी आता विसरून जावं. लोकशाही झाली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. त्यात पोलीसही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून संसर्गाचा फैलाव कमी करण्यासाठी झटत आहेत. तरी सुद्धा वीकेंड लॉकडाऊन असूनही दिवसभरात मास्क न वापरणे, वाहन नियमांचा भंग करणे, निर्धारित वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणे अशा विविध केसेसद्वारे पोलिसांनी दिवसभरात 10,88,600 रुपयांचा दंड वसूल केला. तर 635 दुचाकी वाहने जप्त केली. ब्रेक द चेन अंतर्गत कोल्हापूर पोलीस दलाने नियमभंग करून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आक्रमक कारवाईस गेल्या 2 दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात अशा विनाकारण व मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात मास्क न घातल्या प्रकरणी 2,616 जणांकडून 4,50,300 रुपयांचा दंड वसूल केला. मोटर वाहन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी 2,452 जणांकडून सर्वाधिक 5,04,300 रुपयांचा व निर्धारित वेळेनंतर ही आस्थापना उघडी ठेवल्याबद्दल
182 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यातून 1,34,000 रुपये असा एकूण 10,88,600 रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. करोना पाठोपाठ शहरात आणि जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे. 2 महिन्यांपासून शहर जिल्ह्यात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 2 अंकी आहे. अशातच डेंग्यू, चिकनगुनिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. शुक्रवारी कळंबा येथे एका महिलेचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनातही खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासन त्या महिलेचा नेमका कोणत्या आजाराने मृत्यू झाला याचा शोध घेत आहे. सध्या कळंबा, उसगाव, पुलाची शिरोली, मुडशिंगी, कनेरी, सांगवडेवाडी, शिरोळ, कागल येथे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभागाचे अधिकारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती करीत आहेत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरात डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करावीत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा अशी जागृती केली जात आहे. पण जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून जागतिक योग दिनानिमित्त आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या मोरोक्को, उत्तर आफ्रिका देशाच्या आयुष मंत्रालयाच्या योग शिक्षिका रचना फसाटे आणि कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या समूहाचे राज्य संयोजक श्री विक्रम आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने हे योग शिबिर आयोजित केले. प्रत्येक जिल्ह्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीनं खास एक योगा प्रशिक्षकाची निवड करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे जिल्हा संयोजक श्री संजय जगताप यांनी काम पाहिले, तर योग शिक्षक म्हणून श्री गणेश मुसमाडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. या कोरोना काळामध्ये अद्याप शाळा बंद आहेत. या शाळा बंद कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना घर बसल्या योगाचे धडे मिळावेत हा त्यामागचा हेतू होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे सहसंयोजक ज्ञानदेव नवसारे, नारायण मंगलराम, ज्योती बेलवले, तारीश अत्तार, प्रकाश चव्हाण, गजानन उदार आदींनी विशेष परिश्रम घेतले. नमस्कार. आज 21 जून जागतिक योग दिवस आणि या योग दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आज या ठिकाणी योग शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्या लहान लहान मुलांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरासाठी आपल्याला योग शिक्षक म्हणून श्री गणेश मुसमाडे सर, आर्ट ऑफ लिव्हिंग योग टीचर आपल्याला आज योग शिकवणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी दंगा न करता अतिशय उत्साहानं या योग शिबिरात सामील व्हायचं आहे. तर मी आदरणीय सर्वांना विनंती करतो की आपण आपलं योग शिबिर चालू करावं. आदरणीय मुसमाडे सर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक. मी संजय जगताप, कोल्हापूर जिल्हा संयोजक, ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र. चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 3 मधील कोळी गल्ली या भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आलेले असून या परिसरात प्राथमिक उपाययोजनेच्या दृष्टीने कमतरता जाणवत आहे. माझा गाव माझी जबाबदारी या उद्देशाने व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणून मी व माझ्या सहकारी मित्रांनी मिळून या भागामध्ये सलग 7 दिवस फिनेल व हायपोची फवारणी सुरू केली आहे व तसेच या परिसरात येत असलेल्या 55 कुटुंबियांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केलेले आहे. त्याचबरोबर या गल्लीतील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
वैद्यकीय सल्ल्यानुसार व्हिटॅमिन सी व झिंक यांचे कॉम्बिनेशन असलेल्या विनरल झेड या गोळ्यांचे वाटप 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस 10 गोळ्या याप्रमाणे 225 नागरिकांना या गोळ्यांचे वाटप आज करण्यात आले. वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.